नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन प्रॉपर्टीसोबत, एका नवीन डीलमध्ये. तर आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत एक ॲग्रिकल्चर प्लॉट ज्याचं क्षेत्रफळ आहे 87 गुंठ्याचं. आणि आज आपण आहोत खेडमध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. तर ही जी प्रॉपर्टी आहे ही मुंबई गोवा हायवेपासून हार्डली 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे, वाडी वस्तीच्या लगत आहे. प्रॉपर्टीचं क्षेत्रफळ जे आहे ते आहे 87 गुंठ्याचं. क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे, रिसेल प्रॉपर्टी आहे, वर्ग 1 भोगावटदार वर्ग 1ची प्रॉपर्टी आहे. सिंगल सातबारा आहे तुम्हाला प्रॉपर्टीला. त्याचबरोबर डिमार्केशन झालेलं आहे, पूर्ण मॅप रेडी आहे. त्याचबरोबर तुम्हाला पूर्ण प्रॉपर्टीला चेनलिंग फेन्सिंग केलेली आहे, पूर्ण चेनलिंग फेन्सिंगची प्रॉपर्टी आहे आणि सगळं तुम्हाला रेडी मिळणार आहे. जर तुम्ही एक सेकंड होम किंवा गावामध्ये घर, किंवा तुम्हाला जर गाव नाही आहे आणि तुम्हाला गाव हवं आहे, एका गावामध्ये सुंदर घर हवं आहे, तर ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी उत्तम आहे. तसंच तुम्ही इकडे कमर्शियलायझेशनही करू शकता. इकडे तुम्ही गोट फार्मिंगसाठी किंवा प्लांटेशनसाठी ही प्रॉपर्टी उत्तम आहे. तसंच इकडे ह्या प्रॉपर्टीमध्ये पूर्वी जांभ्या दगडाची खाण होती, तर तिकडे जांभ्या दगडाचं प्रमाणही बऱ्यापैकी आहे, तर तसंही तुम्ही काहीतरी युटिलाइज करू शकता. पण जर तुम्हाला निसर्ग जोपासायचा आहे तर तुम्ही इकडे बऱ्यापैकी प्लांटेशन करून एक सुंदर असं गावातलं घर किंवा फार्म हाऊस नक्की डेव्हलप करू शकता. प्रॉपर्टीची किंमत मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. तर आता आपण प्रॉपर्टी एक्सप्लोअर करणार आहोत. मी तुम्हाला डिटेलमध्ये पूर्ण प्रॉपर्टी फिरवणार आहे. बाकी सर्व गोष्टी आपण प्रॉपर्टी एक्सप्लोअर करताना तुम्हाला सांगणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे, प्रत्येक डीलचे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतात. तसंच प्रॉपर्टी खेडला जी फेमस कोकाकोला कंपनी आलेली आहे त्याच्या बाजूलाच आहे. अजून एक प्लॅन्ट आहे आपल्या प्रॉपर्टीच्या बाजूला. तर पूर्ण डेव्हलपिंग फेजमध्ये, एक डेव्हलपिंग एरियामध्ये आपली प्रॉपर्टी आहे आणि तुम्हाला जसं मी सांगितलं वाडी वस्तीच्यामध्ये आहे. तर आता आपण प्रॉपर्टी एक्सप्लोअर करूया. हा जो रस्ता आला आहे, हा आला आहे मुंबई गोवा हायवेकडून आणि समोर आहे आपली प्रॉपर्टी, जो कच्चा रस्ता गेला मातीचा, आणि ह्या साईडला हा रस्ता कंटिन्यू होतो. तर अशा प्रकारे स्टेट हायवे टच ही प्रॉपर्टी आहे, हे लोकेशन आहे. आणि तुम्ही पाहू शकता वाडी वस्तीच्या मधोमध ही प्रॉपर्टी लोकेटेड आहे, त्यामुळे तुम्हाला हा एक प्लस पॉईंट मिळणार आहे इथे. आणि अशा प्रकारे प्रॉपर्टीला पूर्णपणे सिमेंट पोल आणि चेनलिंगची फेन्सिंग केलेली आहे. तुम्हाला रोड ॲक्सेस आहे बऱ्याप्रमाणे, फ्रंटेज आहे तुम्हाला चांगला प्रॉपर्टीला, आणि ऑलमोस्ट तुम्हाला पूर्णपणे टेबल प्लॉट मिळणार आहे इथे. तर तुम्ही पाहू शकता आजूबाजूला घरं पण आहेत प्रॉपर्टीच्या. आणि आता आपण प्रॉपर्टीमध्ये एंटर केलेलं आहे. तर अशा प्रकारे पूर्णपणे तुम्हाला चेनलिंगची फेन्सिंग आहे. ही भातशेतीची जमीन होती अगोदर. उजवीकडे तुम्ही पाहू शकता बॉर्डर आहे दगडांची, पूर्ण गडग्याची बॉर्डर आहे. आणि आता आपण मागच्या दिशेला जाऊया प्रॉपर्टीच्या. काही तुम्हाला आंब्याची कलमं वगैरे पण मिळणार आहेत प्रॉपर्टीमध्ये. तर सुंदर अशी मुंबई गोवा हायवे लगत. आणि तुम्हाला इथे जर काही डेव्हलपमेंट करायचे, प्लांटेशन करायचे, तुम्हाला घर बांधायचं आहे, एक सेकंड होम करायचे, त्यात सुंदर अशी बाग करायची आहे, भातशेती करायचे, तर त्याच्यासाठी उत्तम अशी प्रॉपर्टी तुम्हाला इकडे मिळणार आहे. लाईटचे पोल तुम्ही पाहू शकता प्रॉपर्टीमधून गेलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला इथे लाईटचं कनेक्शन आहे. इथे तुम्हाला रोड आहे आणि बोरवेलला पाणी लागेल तुम्हाला, प्लस वाडी वस्तीच्या बाजूला आहे, तर घरपट्टीला उद्या तुम्हाला इकडे पाण्याचं कनेक्शनही मिळू शकतं इझिली. तर आता आपण आलेलो आहोत प्रॉपर्टीच्या मागच्या हिस्स्याला. तर तुम्ही पाहू शकता बघा, पूर्णपणे तुम्हाला टेबल प्लॉट इकडे मिळणार आहे व्यवस्थित एकदम, आणि आजूबाजूला निसर्गाचा अनुभवही करता येणार आहे तुम्हाला. तर बघा आता आपण एकदम बॅक साईडला आलेलो आहोत. इथेही तुम्ही पाहू शकता तुम्हाला पूर्णपणे सिमेंट पोलच्या फेन्सिंग आणि चेनलिंग अशी पूर्ण बॉर्डर केलेली आहे. जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, प्रॉपर्टी रिसेल आहे, क्लिअर टायटल आहे आणि मोजमापणी वगैरे सर्व झालेली आहे. त्यामुळे व्यवहार करताना तुम्हाला कोणत्याही गोष्टीची काळजी करण्याची बिलकुल गरज नाही आहे. तर बघा आता आपण चालत चाललो आहे. ह्या प्रॉपर्टीला तुम्ही एकदम व्यवस्थित क्लीन केली,
इकडे उद्या तुम्ही प्लॅन्टेशन केलं, फार्म हाऊस केलं किंवा तुम्हाला गोट फार्मसाठी बाकी सगळ्या गोष्टींसाठी ही प्रॉपर्टी उत्तम आहे. बघा ही बॅकसाईड आहे, इथे एक बोरवेल पण आहे प्रॉपर्टीला. म्हणजे ही आपल्या प्रॉपर्टीमध्ये नाही आहे, समोर आहे, पण बोरवेल पण आहे. त्यामुळे तुम्हाला बोरवेलला बऱ्यापैकी इथे पाणी लागू शकतं. त्या बोरवेलला पाणी आहे बऱ्यापैकी. समोर बघा तुम्हाला फेन्सिंग वगैरे दिसेल आणि तिकडेच तो कच्चा मातीचा रस्ता आहे. टोटल 87 गुंठ्याचं क्षेत्रफळ आहे जे मी तुम्हाला दाखवतो आहे. मागच्या बाजूलाही तुम्ही पाहू शकता पूर्णपणे भात शेतीची जमीन आहे. आणि त्या साईडला आता आपण जाऊया पुढे थोडं. तर बघा इथे तुम्ही काजू, आंबा, त्यानंतर भरपूर प्रकारची फळझाडे इथे डेव्हलप करू शकता. तुम्हाला काजू वगैरे दिसतील, प्रॉपर्टीमध्ये काजू आहेत थोडेफार. तर काही काही झाडं आहेत काजूची, ती तुम्हाला पाहायला मिळतील आता. हे बघा. आणि आता आपण प्रॉपर्टीच्या खालच्या बाजूच्या उजव्या दिशेला आलेलो आहोत. इथून प्रॉपर्टी परत वरच्या दिशेला वळते. तुम्हाला दाखवतो. हे बघा. आणि जो समोर तुम्हाला दिसते हे आहे चिरा, म्हणजेच जांभ्या दगडाची खाण. तर ही खाणही आहे, जुनी खाण आहे ती. आता आपण परत प्रॉपर्टीच्या वरच्या दिशेला जाऊया आणि मी तुम्हाला व्यवस्थितपणे दाखवतो. हे बघा. तुम्हाला मॅक्सिमम एरिया प्रॉपर्टीचा युटिलाइज करायला मिळणार आहे व्यवस्थितपणे. बघा ऑलमोस्ट टेबल आहे. समोर तुम्ही पाहू शकता घरं आहेत. ह्या साईडला पूर्ण फेन्सिंग कंटिन्यू झाले आणि इथे परत तुम्हाला तो कच्चा जो मातीचा रस्ता आहे गावात आलेला, तो तुम्हाला इकडे परत कनेक्ट करतो. तर अशा प्रकारे तुम्हाला मोठा फ्रंटही मिळणार आहे प्रॉपर्टीला पूर्णपणे. आणि इथे बघा तुम्ही हे चिऱ्याचे दगड हे तुम्हाला पाहायला मिळते. हे बघा इकडे काजूची झाडं पण आहेत. डावीकडून पूर्ण फेन्सिंग अशी कंटिन्यू झाले, ती ह्या साईडला पसरलेली आहे. तर अशा प्रकारे प्रॉपर्टी कंटिन्यू होते. तुमचे अजून काही प्रकल्प असतील किंवा तुम्ही उद्या ह्याला NA वगैरे करूनही, प्लॉटिंग करूनही विकू शकाल, कारण वाडी वस्तीमध्ये आहे. तर बघा अशा प्रकारे आता आपण प्रॉपर्टीच्या एकदम ह्याच कॉर्नरला आलेलो आहोत. आणि इथून मी आता तुम्हाला जी चिऱ्याची खाण आहे ना ती दाखवतो व्यवस्थितपणे. हे बघा. अशा प्रकारे एवढी मोठी खाण होती चिऱ्याची, पण आता सध्या ही बंद आहे, याच्यातून काही उत्पन्न नाही आहे. तर चला आता आपण जाऊया परत बाहेरच्या दिशेला प्रॉपर्टीतून. आता परत हा रस्ता आहे जिकडून आपण आलेलो. इथे बघा आजूबाजूला पूर्ण तुम्हाला घरं आहेत, वाडी वस्ती आहे व्यवस्थितपणे. आणि त्या साईडून इलेक्ट्रिकचे पोल कंटिन्यू झालेले आहेत. आता आपली गाडी तिकडे उभी आहे. तर आशा करतो तुम्हाला प्रॉपर्टी आवडली असेल. प्रॉपर्टी आपण पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. आणि आता आपण आहोत मुंबई गोवा हायवेला. इकडून फक्त 2 ते 3 मिनिट अंतरावर ही प्रॉपर्टी आहे आपली. हार्डली 1 किलोमीटर असेल. आणि तुम्हाला आजूबाजूला सगळ्या सोयी आहेत. तुम्हाला इथून खेड रेल्वे स्टेशन जवळ आहे, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं. फक्त तुम्हाला 15 मिनिट अंतरावर खेड रेल्वे स्टेशन आहे. इथून तुम्हाला मार्केट जवळ आहे. इथून तुम्हाला लोटे जवळ आहे. इकडचा CNG पंप तुम्हाला जवळ आहे. सगळ्या सोयी सुविधा तुम्हाला इथे आहेत. ह्या प्रॉपर्टीच्या आजूबाजूला पण तुम्हाला मिळणार आहेत. प्लस वाडी वस्ती आहे, जसं मी तुम्हाला ऑलरेडी सर्व एक्सप्लेन केलेलं आहे. तर आता येऊया प्रॉपर्टीच्या किमतीवर. तर आपण प्रॉपर्टीची किंमत जी कोट करत आहोत ती आहे 95,000 रुपये गुंठा, स्लाइटली नेगोशिएबल. सर्व पेपर क्लिअर आहे, टायटल क्लिअर आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. तुम्हाला जर प्रॉपर्टी व्हिजिट करायची असेल तर तुम्हाला 2 दिवस अगोदर आम्हाला कळवायला लागेल. त्यानुसार आम्ही तुमची व्हिजिट अरेंज करून देऊ. आणि तुमची ही मीटिंग डायरेक्ट ही मालकांशीच होणार आहे. जो फायनल व्यवहार आहे हा तुमचा मालकांशीच होणार आहे. आणि जर तुम्हाला अजून काही क्वेरी असेल
तर तुम्ही जो नंबर स्क्रीनवर रिफ्लेक्ट होतो आहे ह्याच्यावर आम्हाला कॉल करू शकता. कॉल करायचे टायमिंग्स आहेत सकाळी 10 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत आणि त्यानंतर कधीही तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज वगैरे करू शकता. त्या मेसेजचा आम्ही नक्की तुम्हाला रिप्लाय करू. तर आशा करतो तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल. अशाच क्लिअर टायटल जेन्युइन डील्स पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तसंच तुम्हाला जर कन्सल्टन्सी हवे कोकणात कुठेही तरी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आमची स्वतःची कन्सल्टन्सी आहे, तर त्याबाबत आम्ही तुम्हाला नक्की मदत करू आणि तेही एकदम रिजनेबल दरामध्ये. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी, असेच जेन्युइन डील पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. बेल आयकॉन दाबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे, प्रत्येक डीलचे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. तर लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, कोणत्या तरी नवीन प्रॉपर्टीसोबत, कोणत्या तरी नवीन डीलसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.